काँग्रेस नेते सतेज पाटील आपल्याबरोबर आहेत. सर, तुम्ही सुद्धा कधी काळी गृह खात्याचा कारभार पाहिलेला आहे. अशा पद्धतीनं माहिती समोर आल्यानंतर राजीनामा घ्यावा लागतो सरकारला, याच्याकडे कसं पाहता? नाही, मला वाटतं ही माहिती सन्माननीय गृहमंत्री महोदयांच्यापासून लपवली गेली होती का? त्यांना माहीत होतं का नाही? माहीत होतं तर मग त्याच्यावर योग्य ती कारवाई त्यांनी आधीच का केली नाही, हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय. आणि म्हणून मला वाटतं आता किमान ती माहिती बाहेर आल्यानंतर किमान आता कारवाई व्हावी अशी आमची अपेक्षा आहे. सरकारवर नामुष्की ओढवेल म्हणून यासाठी इतके काळ राजीनामा हा तंगून धरला होता. असेल ना, कारण की अजितदादांनी स्वतः सांगितलं होतं की मी या ठिकाणी थोडा वेळ बाजूला गेलो होतो मंत्रिमंडळात. तेवढं सूचक वक्तव्य भरपूर होतं. त्याच वेळी निर्णय घेतला असता तर कदाचित त्या कुटुंबियांना थोडाफार निदान एक न्याय मिळाला म्हणणार नाही, परंतु किमान त्यांना वाटलं असतं की कायद्याचं राज्य या राज्यामध्ये आहे. पण अजितदादांच्या हातात होतं पक्षप्रमुख म्हणून राजीनामा घेणं, तरी सुद्धा त्याने टाळलं. नाही, आता मला माहित नाही त्यांचं अंतर्गत काय ठरलं, मला माहित नाही. विरोधक म्हणून या सगळ्या संदर्भातल्या तपासाची मागणी तुम्ही करणार आहात का? तो अधिकार आहे विरोधकांचा. 100% पण या सगळ्या संदर्भामध्ये अशा पद्धतीचे फोटोज, जे व्हिडिओज समोर आलेले आहेत, त्याच्यावरनं कारवाईच्या संदर्भामध्ये अडथळे येतील म्हणून राजीनामा घेणार की नीतिमत्तेच्या आधारे राजीनामाची मागणी? नाही, आता सत्य चर्चेत होतं, ते सत्य फोटोच्या माध्यमातून बाहेर आलेलं. आता राजीनामाशिवाय पर्याय नाही. कॅमेरामॅन राजू रेवणकर सह मी हर्षदा परब, मुंबई तक.